आणि नमस्कार सर्वांना. माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आपले गेले 2-3 महिन्याचे व्हिडिओ चालू आहेत ते म्हणजे घरगुती व्यवसाय कशी करायचे आणि त्याच्या काही ट्रिक. तर आता येत आहे श्रावण महिना आणि श्रावण महिना म्हटलं की भरपूर सण आले. तर आता सण रक्षाबंधन आणि आपल्याला भेटणार आहे तो म्हणजे गोकुळाष्टमीचा सण. या महिन्यामध्ये तुम्ही कोणते बिझनेस केले किंवा कोणते घरगुती व्यवसाय केले तर जास्त चालू शकतील यावरती हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गोकुळाष्टमीच्या सणाला तुम्ही बाजारपेठेतून जी मडकी मिळतात ती घरी आणून त्यांना व्यवस्थित डेकोरेशन करायचं आहे. डेकोरेशनचं साहित्य आपल्याला मार्केटमध्ये भेटतं, ते आणून तुमच्या आवडीप्रमाणे जर डेकोरेशन करून त्याची विक्री जर तुम्ही केली तर ती खूप जास्त खपली जाते. याचबरोबर याच महिन्यात लहान मुलांना कान्हा किंवा राधिका बनवलं जातं. तर त्यासाठी मोरपीसही बाजारपेठेत विकत मिळतात. मोरपिसांचे सिरपीस असलेले असे छोटे छोटे जर किरीट तुम्ही बनवून जसं आपण मकर संक्रांतीला विकत असतो अगदी त्याच पद्धतीने जर तुम्ही गोकुळाष्टमीला छोटे छोटे किरीट बनवून किंवा इथले बाजूबंद छोटे छोटे बांगड्या बनवून जरी विकल्यात तर भरपूर प्रमाणात याचा खप होतो आणि बनवायलाही सोपे आहेत. कारण आता सध्या बाजारपेठेमध्ये जे ग्लू गन मिळते त्याच्यावरती तुम्ही छानसं असं तुम्हाला हवं तसं त्या गनने डेकोरेशन करू शकता आणि छान छान किरीट आणि ती मडकी सुद्धा सजवू शकता. त्याचबरोबर श्रीकृष्ण प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्ण हा असतोच असतो. तर वेलवेटचं कापड आणून तुम्ही कुठल्याही साईटवरती जाऊन म्हणजे जे सोशल मीडियाचे साईट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही कानासाठी ड्रेस कसे बनवायचे किंवा कानासाठी मुकुट देवघरातल्या कसा बनवायचा हे जर पाहिलं तर अगदी सोपं साधं असतं. एक गोल आखून घ्यायचा आहे, त्याच्यावरती तुम्ही तुमचं कापड जे आहे ते ठेवायचं आहे आणि त्याला फक्त 2 नॉट लावल्या की छानसा असा कानासाठी ड्रेस होतो. तुम्हाला जास्त खर्चही नाही. वेलवेटच्या कापडावरती लेस लावून हा घरच्या घरी तुम्ही कानासाठी ड्रेसही बनवू शकता आणि याचाही सेल करू शकता. आता याचा व्हिडिओ मी माझ्या एका चॅनेलवरती टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. कानासाठी ड्रेस कसा बनवायचा आहे तो आणि याचाही तुम्ही सेल करू शकता. कानासाठी छोट्या छोट्या गाद्या किंवा पिलो बनवून शाल बनवून त्याही सेल करू शकता. कारण गोकुळाष्टमीला भरपूर प्रमाणात या वस्तू घेतल्या जातात. त्यानंतर तुमच्या घरी जर छोटी मुलगी असेल तर राधा, तिला राधा बनवलं जातं. तर मग अशी मी म्हटल्याप्रमाणे ते राधाचे सगळे दागिने फ्लावरचे आहेत, ते ओरिजिनल फ्लावरचे सुद्धा. जसं आपण बेबी शॉवरला फ्लावरचे दागिने बनवतो त्याच पद्धतीने राधासाठीही तुम्हाला ग्लूगनच्या साह्यानं मोगऱ्याच्या कळ्या विकत आणून छान छान साहित्य बनवता येतात. हौसेला मोल नाही. जर पालक हौसेदार असतील तर आपल्या मुलीसाठी भरपूर साहित्य खरेदी करतात. याचबरोबर जर तुम्हाला ते ड्रेस जे आहेत राधाचे जे आपण गरब्यासाठी वापरतो त्याच पद्धतीने जर राधासाठीचे ड्रेस जर तुम्ही खरेदी करून ड्रेस आणि राधाचे ड्रेस जे आहे ते तुम्ही मार्केटमधून होलसेल उचलून जरी सेल केले तर भरपूर प्रमाणात तुम्हाला यातूनही फायदा होणार आहे. त्याचबरोबर त्यानंतरचा सण जो आहे तो म्हणजे रक्षाबंधन. घरच्या घरी तुम्ही राख्यांच्या साह्यानं म्हणजेच मणी, छोटे छोटे मणी किंवा तुम्ही इतर ज्या वेबसाईट आहेत तिथून मणी जर विकत आणून जर तुम्ही छोट्या छोट्या राख्या बनवल्या तर त्याचाही भरपूर प्रमाणात सेल होणार आहे. राखी बनवण्याचा जो धागा असतो तो 10 ते 20 रुपयाला मिळतो आणि मणी तुम्हाला 20 ते 30 रुपयाला तोळा. यावरती कितीतरी मणी मिळून जातात वेगवेगळ्या प्रकारचे. फक्त तुमच्याकडं कला असायला हवी कोणत्या प्रकारची राखी बनवल्यानंतर. त्यानंतर रुद्राक्षाच्या राख्या आता सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या म्हणजे रुद्राक्षाच्या राख्या. हा रुद्राक्ष म्हणजे लोकरीपासून रुद्राक्षाचा आकार दिला जातो, त्यामध्ये कापूस भरला जातो आणि पूर्ण राखी रुद्राक्षाच्या असल्याप्रमाणे दिसते. तर तुम्ही तशाच रुद्राक्षाच्या माळा स्वामींसाठीही सेल करू शकता. भरपूर फक्त तुमच्याकडे करण्याजोगी बुद्धिमत्ता जर असेल तर तुम्ही भरपूर सेल करू शकता. आणि याचबरोबरच ते उलनचं मी तुम्हाला म्हटलं त्या उलनपासून शालही बनवता येते. तुम्ही कानासाठी त्याचं छानसं स्वेटर बनवू शकता किंवा शाल बनवू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यासारखे भरपूर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्याचबरोबर कानासाठी वस्त्र कसे बनवायचे हा माझा पुढचा व्हिडिओही येईलच. तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.